उद्धव ठाकरे सक्षम आहे? जो माणूस वर्षानुवर्ष इतकी वर्ष हिंदुत्वाचा नारा देत होता आणि बाबरी मस्जिदवरती चढणारा माणूस माझा याचा मला गर्व आहे म्हणतो, तो माणूस संविधान वाचवणार आहे? ज्या माणसानी राहुल गांधी ज्यांना म्हणतो, जो काँग्रेसची एवढ्या वर्षाची चळवळ चालली आहे, त्या संसदेत त्यांचं विरोधी पक्षात बसलेले असून सुद्धा त्यांच्या समोर संविधान संसदेच्या बाहेर जाळलं जातं, संविधानाची पायमल्ली होती, हे मूग घेऊन त्या सभागृहात बसतात. बाळासाहेब आंबेडकर एकटे जरी संसदेत गेले ना तरी मोदीला घाम फुटतील. अख्ख्या संसदेमध्ये संविधानाला हात लावायची हिंमत कोणाची होणार नाही, एवढी ताकद बाळासाहेब आंबेडकरांमध्ये. जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. आरोप प्रत्यारोप हे सगळं सुरू झालेलं आहे. परंतु या सगळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला फार मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट केलं जातं. वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक, विचारवंत, हे पत्रकार, हे सगळे ह्या वंचित बहुजन आघाडीला टार्गेट करताना आपण बघतो. हाच मुद्दा घेऊन आम्ही वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रदेश प्रवक्ते संतोषजी संकत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. संतोषजी संकत हे आर्ट डायरेक्टर आहेत. त्यांनी सैराटमधलं जे झिंगाट गाणं आहे, त्या गाण्यावर आपण सगळे थिरकलात, त्या गाण्याचे ते आर्ट डायरेक्टर आहेत. त्यांनी आतापर्यंत 40हून अधिक चित्रपटाचं कला दिग्दर्शन केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे अत्यंत कमी वयामध्ये त्यांना दादासाहेब फाळके हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. असे संतोषजी संकत आपल्यासोबत आहेत. संतोषजी, आपलं जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे. संतोषजी, आपण बघतोय की आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या रणधुमाळीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना आणि वंचित बहुजन आघाडी टार्गेट केले जाते. आपण बघत असं की पत्रकार असतील, सामाजिक क्षेत्रातले लोक असतील, सोकाल्ड विचारवंत असतील, हे सगळे बाळासाहेबांना टार्गेट करताना बघतोय आपण. तुम्ही कसं बघता याच्याकडे? एक गोष्ट बघा, लक्षात घ्या, आंबेडकरी चळवळीला आपण सगळे ज्ञात आहोत की आंबेडकरी चळवळीमध्ये असे खूप कार्यकर्ते आहेत, असे खूप नेते आहेत, असे खूप लोक आहेत की जे एका लेटर हेडवरती राष्ट्रीय नेते झालेत. अशा पक्ष, संघटना, छोटे छोटे गट तट अनेक आहेत. आणि हे वाढण्याचं कारणच एक आहे की बाबासाहेबांच्या नावानं एक दुकान सुरू करता येतं त्यांना. यातल्या अनेकांची दुकानं बाबासाहेबांच्या नावानं चालतात आणि ही दुकानं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आंबेडकर चळवळ सक्षम होत नाही. ही गोष्ट लक्षात आपण जर आणली तर तुम्हाला सगळ्यांना कळेल की दुकानं पहिल्यांदा बंद झाली पाहिजे. तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेला आंबेडकरी समाज हा या छोट्या छोट्या दुकानांमुळे ही सगळी कार्यकर्ते मंडळी लाचार बनतात आणि दोन पैसे, कुठलं तरी पाकिट मिळतंय, काही ना काही पद मिळतंय, कुठं ना कुठं नोकरी मिळते, कुणाच्या तरी आधिपत्याखाली काहीतरी टेंडर मिळतंय. पण बाळासाहेबांवरती आरोप करणारे हे छोटे मोठे कार्यकर्ते नाही. हो, बरोबर आहे. भालचंद्र मुनगेकर, ज्यांना महाराष्ट्रामध्ये ते देशभरामध्ये एक विचारवंत म्हणून ते प्लॅनिंग कमिशनवर सुद्धा होते. ते असे नेते, असे विचारवंत वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये स्पेशल पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही कशी बीजेपीला पूरक आहे आणि बाळासाहेबांचं धोरण जे आहे कसं बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आहे हे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे. तुम्ही कसं बोलताय? मला असं वाटतं की हे सगळे विचारवंत, यांना विचारवंत म्हणतोय, हे अभ्यासक म्हणतोय, मला आता यांच्यावरती जरा शंका येते. मुळात ज्या भालचंद्र मुनगेकरांना आतापर्यंत जे काय मिळालं ते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालं. आज बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्या पदावर हे ते विसरून गेलेत. ते फक्त त्यांना कदाचित असं वाटतंय की बाबासाहेबांमुळे नाही, ते हे काँग्रेसमुळे मिळालं आणि काँग्रेसमुळे आज त्यांचं पद आहे आणि काँग्रेसमुळे आज जे पण काय आहे, जे पण त्यांचं दुकान चाललंय, जे काय पोटा पाण्याचा प्रश्न मिटतोय, जो काय मान सन्मान मिळतोय, तो काँग्रेसची चाटल्यामुळे मिळतोय. आणि आता जर काँग्रेसने त्यांना सांगितलं तर बाळासाहेबांच्या विरोधात बोला तर ते बोलणारच 100%. आणि दुसरी गोष्ट, त्यांना मला हेच कळत नाही की यांना स्वाभिमान यांनी विकून खाल्लेला आहे. यांना अजिबात वाटत नाही का की आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय तो व्यक्ती या देशामध्ये गेली 40 वर्ष इथल्या बीजेपीच्या विरोधात, RSSच्या विरोधात रान उठवून फिरतोय, इथल्या प्रस्थापित जातीयवादांच्या विरोधात लढतोय, एकटाच सगळ्यांना अंगावर घेतोय. काँग्रेसवाला कुठला माणूस संविधानाच्या बद्दल एवढं काही घडताना आलाय, RSSच्या विरोधात बोलायला आलाय, RSSच्या विरोधात टक्कर घेताना आलाय, जातीय ज्यावेळी समीकरणं या देशामध्ये जातीय दंगली घडल्या त्यास कुठला काँग्रेसवाला नेता आलाय हे या विचारवंतांना कळू नये. म्हणजे मला लाज वाटते की या लोकांना आंबेडकरवादी म्हणायचं का नाही. ज्या बाबासाहेबांमुळं म्हणजे बाबासाहेबांचे जे वाक्य आहे ना की मेरे पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिए गए, त्यातले हे पढे लिखे लोक हेच येते.
यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळ पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली. यांनी प्रशासकीय यांच्या हातात जी ताकद होती ती समाजासाठी वापरलीच नाही. तुम्ही मला सांगा, भालचंद्र मुनगेकरांच्या बोलण्यामध्ये काय चुकीचं आहे? भालचंद्र मुनगेकर म्हणतायत जर प्रकाश आंबेडकर वेगळे लढले तर मताचे विभाजन होईल आणि त्याची जी इनडायरेक्ट मदत आहे ती बीजेपीला होणार आहे. काय चुकीचं आहे? भालचंद्र मुनगेकर काय आंधळे आहेत का? त्यांना हे अकोल्यात दिसलं नाही का? अकोल्यात 4-4 वेळा 5-5 वेळा सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन मतांचं विभाजन करून बाळासाहेब आंबेडकरांना पाडलं. त्यावेळेस भालचंद्र मुनगेकर झोपले होते का? आता भालचंद्र मुनगेकरांना आठवलं की मतांचं विभाजन होत आहे. मतांचं विभाजन मला सांगा, आता सेनेविरुद्ध सेना लढते तेव्हा मतांचं विभाजन नाही का होणार? राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढते तेव्हा मतांचं विभाजन नाही का होणार? इथले आठवले इथून उठतात आणि डायरेक्ट थेट बीजेपीच्या गोट्यात जाऊन बसतात तेव्हा मतांचं विभाजन होत नाही का? तेव्हा ही मंडळी झोपलेली असतात का? ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांचा मुद्दा येतो, कारण बाळासाहेब आंबेडकर या सगळ्या बाजारबुंडग्यांना जवळ उभा करत नाही. यांची लायकी बाळासाहेबांना माहिती आहे. ह्यांना हे सगळे जी लोक आहेत ना, यांनी आपली स्वतःची अस्मिता गहाण ठेवलेली लोक आहेत. यांना बाळासाहेब थांबवत पण नाही, कारण माहिती आहे बाळासाहेबांना की हे लोक समाजाचं काम करत नाहीयेत. यांचा आर्थिक व्यवहार आणखीन वेगळा आहे, त्याच्याबद्दल बोललो तर हे प्लॅटफॉर्म नाहीये. आणि त्यामुळं या लोकांचं दुकानं बंद होतील आणि त्यामुळे यांना नाईलाज असतो. आता हे बोलावं लागतंय. यांना हे कळत नाही का मतांचं विभाजन बाळासाहेबांमुळे होतंय तर कुठल्या मतांचं होतंय? इथले ओबीसी काय यांच्या बापाची पेंड आहे का? यांच्या घरचे मतं आहेत का? ही ओबीसी काँग्रेसची मतं नाही आहेत, ही बीजेपीची मतं आहेत जी बाळासाहेबांकडे येत आहेत. इथला मराठा, गरीब मराठा जी काही काँग्रेसची मतं नाही ती बीजेपीची मतं बाळासाहेबांकडे येतात. इथला मुस्लिम समाज जो वर्षानुवर्ष काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करतोय कारण बीजेपीला रोखायचंय आणि त्या काँग्रेस राष्ट्रवादीवादली लोक निवडून आल्यानंतर थेट बीजेपीत जाऊन बसतात. आता तो मुस्लिम समाज पण शहाणा झालाय आणि मुस्लिम समाजाने ठरवलंय की आता काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करायचं नाही, आता वंचितला मतदान करायचं. कारण मुस्लिम समाजाच्या प्रत्येक गोष्टीला बाळासाहेब आंबेडकर पुढे आलेत. मग तो औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा असेल किंवा टिपू सुलतानच्या फोटोचा आणि डीपीचा मुद्दा असेल, या प्रत्येक ह्याच्यामध्ये बाळासाहेबांनी उघड उघड भूमिका घेतली आणि इथल्या RSS बीजेपीला डोक्यावर घेतलं, शिंगावर घेतलं आणि त्यांना महाराष्ट्रात आणि देशात होणाऱ्या दंगली करण्यापासून परावृत्त केलं. ही जी गोष्ट बाळासाहेबांची आहे ही यांना पटत नाहीये, यांना खपत नाहीये आणि त्यामुळं ही सगळी लोक बाळासाहेबांच्या विरोधात काही ना काही षडयंत्र करण्याचा प्रयत्न करतात. 40 वर्षाचा मुद्दा काढला की बाळासाहेबांचे 40 वर्षाचं राजकारण. मग हे 40 वर्षाच्या राजकारणामध्ये बाळासाहेबांनी बौद्धांसाठी, दलितांसाठी, एकंदरीतच इथल्या वंचितांसाठी काय केलं असा एक प्रश्न मी विचारतला नाही. जनतेचे महानायक जे संपादक आहेत सुनील खोब्रागडे यांनी विचारलेलं आहे. परत एकदा अशात लाचार माणसाचं नाव घेतलं तुम्ही. यांना हे कळत नाहीये का की बाळासाहेबांचं काम काय आहे? बाळासाहेब आंबेडकरांनी मागची 40 वर्ष या राजकारणामध्ये जी बाबासाहेबांची मूळ चळवळ आहे, या देशातला जाती अंताची जी चळवळ आहे ही बाबासाहेबांची मूळ चळवळ आहे. कारण बाबासाहेबांची 2 स्वप्न आहेत. पहिलं स्वप्न आहे भारत बौद्धमय करणे, इहलोकी बौद्ध धर्माची स्थापना करणे, आणि दुसरं स्वप्न आहे या देशाची सत्ताधारी जमात बनणं. या 2 स्वप्नांना पूरक असणारं राजकारण उभं करणं हे बाळासाहेबांचं काम आहे. इथल्या सामाजिक समीकरणांमध्ये इथल्या शोषित, वंचित, दलित, अल्पसंख्याक घटकांना, आदिवासींना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांना या जातीय धर्मांध शक्तीपासून वेगळं करून त्यांना जागृत करणं ही मुळात या देशातली सगळ्यात महत्वाची गरज आहे आणि ते बाळासाहेब पूर्ण करतात. बाळासाहेबांनी इथल्या आदिवासीला आमदार बनवलंय, इथल्या बांधावरती काम करणाऱ्या शेतकऱ्याला आमदार बनवलंय, इथल्या धनगराला आमदार बनवलंय, इथल्या माळ्याला, कुंब्याला, सगळ्यांना पदं दिलीत आणि त्यांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणले. ही गोष्ट यांना दिसली नाही. एवढंच काय तर बाळासाहेबांनी मुख्य प्रवाहात येऊन ज्यावेळेस VP सिंगांचं सरकार आलं होतं आणि त्यावेळेस बाळासाहेबांना केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर होती, ती नाकारून बाळासाहेबांनी इथल्या ओबीसींचं मंडल आयोग पहिल्यांदा लागू करण्यासाठी सांगितलं. आज ओबीसी समाजाला ज्या काही सवलती मिळतात, आज ओबीसी बांधवांची मुलं जे काही शाळा कॉलेजेसमध्ये सवलती घेतात ते मंडल आयोगमुळे घेतात आणि ते मंडळ आयोग लागू करण्यामागं सिंहाचा वाटा ह्या बाळासाहेब आंबेडकरांचा आहे. बाळासाहेब आंबेडकरांमुळे ज्या काँग्रेसची हे लोक चाटतात ना, त्या काँग्रेसनी जवळजवळ देश स्वतंत्र झाल्यापासून ओबीसींना कधीच आरक्षणाच्या या टप्प्यामध्ये मोजलं नव्हतं. ते काम बाळासाहेबांनी करून दाखवलं VP सिंगांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर ज्या बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी इथला काँग्रेस एवढी वर्ष नाकारत होता, सातत्यानं नाकारत होता, त्या काँग्रेसला बाजूला सारून
ज्यावेळेस VP सिंगांचं सरकार आलं त्यावेळेस VP सिंग सरकारच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून लढून त्या ठिकाणी मिळवण्यात आला. याच्या पलीकडे जाऊन ज्या बौद्धांच्या सवलती बाबासाहेब आंबेडकरांनी 56 साली बौद्ध धम्म स्वीकारला, त्याच्यानंतर बौद्धांच्या सवलती या काँग्रेसने नाकारल्या की आता तुम्ही महार नाही राहिलात, आता तुम्ही बौद्ध झालात तर तुम्ही सवलतीचे पात्र नाहीयेत असं म्हणून कित्येक काळ बौद्धांच्या सवलती यांनी लाटल्या, बंद केल्या. त्या सवलती पुन्हा एकदा चालू करण्याचं प्रमुख काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. एवढंच काय, ते भीमा कोरेगावच्या एवढ्या मोठ्या त्या रणसंग्रामात बाळासाहेब छाती ठोकपणे पुढे आले आणि एकट्या वाघानं अख्खा महाराष्ट्र बंद करून दाखवला. इथल्या सरकारला बाळासाहेबांसमोर झुकावं लागलं. शेतकऱ्यांचा गायरानाचा प्रश्न बाळासाहेब सत्तेत नसताना सोडवू शकले. आज गायरानाच्या जमिनी ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या जमिनी त्यांना मिळण्यासाठी बाळासाहेबांचं आंदोलन झालं आणि ते आंदोलन सक्सेस झालं. इथले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बिनशर्त सगळ्या अटी बाळासाहेबांच्या मान्य केल्या आणि सगळ्या गायरान जमिनी मुक्त केल्या. इथला डाऊ कंपनीचा प्रश्न असेल, इथला एनरॉनचा प्रश्न असेल, इथला लवासाचा प्रश्न असेल, या प्रत्येक प्रश्नामध्ये बाळासाहेबांनी पुढे येऊन भूमिका घेतली. तुम्ही ही सगळं सांगताय करून की तेच संपादक बनतायत हा की उद्याच्या विधानसभेसाठी हा वंचित संपली पाहिजे हा तुम्ही हे सगळं पाडा वाजता. याचाच अर्थ की खऱ्या अर्थानं बीजेपीला पूरक भूमिका ही त्यांची आहे, खोब्रागडेंची. जर वंचित संपली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. एका वृत्तपत्राचे संपादक आहे, ती संपादकाची भूमिका आहे. पण असा जर संपादक असेल, मुद्दा तोच आहे की इथल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, इथल्या जो काही सत्ताधारी आतापर्यंत संरंजनशाही लोक आहेत यांनी सुद्धा बीजेपी सेनेचं जे पूर्वीची चाल होती ती आत्मसात केली आहे. यांना इथल्या वंचित घटकांचं काही राज्य येऊ द्यायचं नाही, त्यांना सत्तेत येऊ द्यायचं नाही, काहीही करून यांना बाहेर काढायचंय. आणि याच्यासाठी यांना समाजाचं देणं घेणं नाही, यांचा किस्सा भरला, बाद झालं. मग कोण बाळासाहेब? आता तुम्हाला मुंगेकर आंबेडकरी, खोब्रागडे आंबेडकरी, परंतु कुमार सप्तऋषी आणि लक्ष्मण माने हे सुद्धा बाळासाहेबांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली. त्यांनी लक्ष्मण माने पोट भरला असेल तर आता बस करा. लक्ष्मण मानेंचं पोट भरलंय ना आता त्यांना परत पाकिट मिळालं शरद पवारांचं की ते चालू झाले. लक्ष्मण माने मागच्या वेळी वंचित बहुजन आघाडीत होते आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आल्यानंतर त्यांनी ज्या ज्या काय ऑफर्स बाळासाहेबांना सांगितल्या होत्या, आपण याव करू, आपण त्याव करू, बाळासाहेबांनी त्या नाकारल्या. कारण बाळासाहेब ही समतेची चळवळ चालवणारे आहेत, पाकिटाची चळवळ किंवा सत्तेची चळवळ चालवणारे नाहीयेत. आणि त्यामुळं लक्ष्मण मानेंना पटलं नाही, ते बाजूला झाले. जर त्यांना खरंच वंचितांचा लढा अपेक्षित होता, मान्य होता, तर ते सोबत येऊन लढले का नाही? आणि ते म्हणतात की पोट भरलं असेल तर ज्या बाळासाहेबांनी स्वतःचं सगळं अस्तित्व पणाला लावलंय, 40 वर्षाच्या राजकारणात 1 रुपयाचा भ्रष्टाचार त्या माणसाने केला नाही, त्या माणसाला म्हणताय तुम्ही पोट भरलं. कुठल्या बाबतीत यांनी आणलंय? म्हणजे कुठली गोष्ट आणली त्यांना पोट भरायला दिली? तुम्ही किती पोटं भरलीत, किती जागा लाटल्यात, कुठून कोणाकडून घेतात, तुमचे कॉलेजेस टाकलेत, विद्यापीठ टाकलेत, ते बघा. आणि नंतर तुम्ही दुसऱ्याच्या पोटाचा प्रश्नाचा विचार करा. आणि बाळासाहेबांसारख्या चारित्र्य संपन्न असणाऱ्या नेत्याबद्दल ही लोक बोलतात, ते यांचं चारित्र्य काय ते पहिलं सांभाळा ना. पहिलं त्यांनी स्वतःचं चारित्र्य चेक करावं, मला असं वाटतं. लोक बाळासाहेबांच्या बाबतीत आम्हाला कदाचित म्हणत असतील आम्ही भक्त आहोत. आम्ही भक्त नाहीयेत, आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि बाबासाहेबांची चळवळ पुढे नेणाऱ्या माणसाचे सुद्धा अनुयायी आहोत. आम्ही चिकित्सक बुद्धीने त्या माणसाच्या मागं आहोत, त्या माणसाच्या सोबत आहोत. हे लोक भ्रष्टाचारी शरद पवारची लांगुल चालन करतील, भ्रष्टाचारी काँग्रेसच्या नेत्यांची लांगुल चालन करतील, भ्रष्टाचारी सेनेमधल्या लोकांची लांगुल चालन करतील, भ्रष्टाचारी बीजेपी यांना चालेल, पण चारित्र्य शुद्ध संपन्न राजकारण करणारे बाळासाहेब आंबेडकर यांना चालत नाही. कारण बाळासाहेब यांना खाऊ देत नाही, यांना भ्रष्टाचार करू देत नाही, यांच्या चुकीच्या गोष्टी खपवून येत नाही, म्हणून बाळासाहेब यांना चालत नाही. हे लक्ष्मण माने बद्दल तुम्ही बोलला, कुमार सप्तऋषी हे एकेकाळचे आहे ना, आमदार आहेत, हो, समाजवादी विचारवंत आहेत. ते विचारवंत सुद्धा म्हणतात की बाळासाहेबांचे हे सगळे सोयीचे पुरोगामी आहेत. यांना मी आंबेडकरवादी आणि कधीच म्हणणार नाही की हे कधीच संविधानाचे रक्षण करू शकत नाहीयेत. मी तुम्हाला मागच्या वेळी पण सांगितलं की हे लोक इथल्या प्रस्थापितांना दगड मारतात आणि आंबेडकरी चळवळीचं पांघरून घेऊन लपतात. यांच्यावर संकट आलं की यांना आंबेडकरवाद दिसतो, यांच्यावर संकट आलं की यांना संविधान दिसतं. यावेळी इतर वेळी यांचे पोट पाणी सगळे भरून आहे. यांना दलित चळवळीची अस्मिता माहिती नाही, इथल्या वंचित घटकांची अस्मिता माहिती नाही. त्यांनी तरी किमान अशा गोष्टी करू नयेत. विचारवंत लोकांनी एवढा यांना का पुढे केलंय त्याचं कारण एक सांगतो की यांनी बोलल्यानंतर फरक पडतोय समाजात, त्यामुळे या सगळ्या लोकांना पुढे केलंय. आणि यांनी आता जर यांना खरंच संविधान एवढं वाचवायचं ना, तर यांनी काँग्रेसला सांगावं की बाबा आता तुम्ही
बाळासाहेब आंबेडकरांना या तुमच्या संविधान वाचवण्याच्या चळवळीत प्रमुख करावं, किंवा हे जे लोक म्हणतात ना, भामटी लोक म्हणतो मी यांना, की यांना वाटतं ना की बाळासाहेब आले नाहीत आघाडीमध्ये तर संविधान वाचवणं मुश्किल होईल, ते यांनी सांगावं की मग संविधान वाचवायला या आघाडीत सक्षम कोण आहे? उद्धव ठाकरे सक्षम आहे? जो माणूस वर्षानुवर्ष इतकी वर्ष हिंदुत्वाचा नारा देत होता आणि बाबरी मस्जिद वरती चढणारा माणूस माझा याचा मला गर्व आहे म्हणतो, तो माणूस संविधान वाचवणार आहे? ज्या माणसानी राहुल गांधी ज्यांना म्हणतो, जो काँग्रेसची एवढ्या वर्षाची चळवळ चालली आहे, त्या संसदेत त्यांचं विरोधी पक्षात बसलेले असून सुद्धा त्यांच्या समोर संविधान संसदेच्या बाहेर जाळलं जातं, संविधानाची पायमल्ली होती, हे मूग घेऊन त्या सभागृहात बसतात. शरद पवार इथले संरक्षण मंत्री होते, त्याच्या संरक्षण मंत्री असण्याच्या कालखंडात बाबरी मस्जिद वरती बीजेपीच्या कार्यसेवकांनी, सेनेच्या कार्यसेवकांनी चढून बाबरी मस्जिदचा ढाचा पाडला. संरक्षण मंत्री असणारा माणूस भारताचा इथल्या महाराष्ट्रातला असून त्या माणसांनी सुद्धा बीजेपी आणि RSS ला साथ दिली त्यावेळेस. हे संविधान वाचवणार आहे? हे कुणीच संविधान वाचवणार नाही. संविधान वाचवण्याचा अटी बाबासाहेब आंबेडकरांचा नातूच येऊ शकतो. असं कसं म्हणताय? आज त्यांचा सगळ्यांचा अजेंडा आहे हो. संविधान वाचवणे, बरं. लोकशाही धोक्यात आहे. बरोबर आहे. त्याच्यासाठीच तर ते महाविकास आघाडी त्यांनी निर्माण केली आणि बरोबर आहे. महाविकास आघाडीमध्ये हा. बाळासाहेबांना या म्हणतात, हा. बाळासाहेब येत नाहीत ना. मग मला त्यांना आव्हान आहे की जर तुम्ही खरंच संविधान वाचवायला तयार आहात ना, तर मग संविधान वाचवण्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं ना, मग त्यांच्या नातवाला संसदेत का राहू देत नाही? त्याच्या विरोधात का प्रत्येक जण वेगवेगळे येऊन बोलतात? जर तुम्ही त्यांच्या नातवाला साधं संविधान संसदेत पाठवू शकत नाही, तुम्ही कशावर संविधान वाचवणार? आणि जर तुम्हाला संविधान वाचवायचं तर मी तुम्हाला जाहीर आवाहन करतो, द्या बाळासाहेब आंबेडकरांच्या हातात नेतृत्व. बाळासाहेब आंबेडकर एकटे जरी संसदेत गेले ना तरी मोदीला घाम फुटतील. अख्ख्या संसदेमध्ये संविधानाला हात लावायची हिंमत कोणाची होणार नाही, एवढी ताकद बाळासाहेब आंबेडकरांमध्ये. कारण बाळासाहेब आंबेडकर संविधानाचे अभ्यासक आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, कायदे तज्ञ आहेत. यांच्यापैकी कोण कायदे तज्ञ आहेत? मला सांगा. अकड आहे, यांना संविधानातलं कळत नाही, हे संविधान वाचवणार आहेत. तुम्ही आता म्हणाल की बाळासाहेब कायदेतज्ञ आहे, संविधानाची जाण आहे, सगळे आहे, परंतु आपले म्हणजे आंबेडकरी पत्रकार, आंबेडकरी विचारवंत, आंबेडकरी कार्यकर्ते हे ते बाळासाहेबांच्या विरोधात कसं काय? मी परत एकदा त्यांना मी हात जोडून करतो, विनंती करेल या सगळ्यांना की परत परत ही वेळ येणार नाही. ही शेवटची संधी आहे आणि ही शेवटची संधी तुमच्या माझ्यासाठी सगळ्यांसाठीच आहे. जी भीती काँग्रेस राष्ट्रवादीने तुमच्या माझ्या मनात घातली ना की संविधान वाचवायचंय, संविधान वाचवायचं, आणि त्यासाठी बाळासाहेबांनी एकत्र यायला पाहिजे. बाळासाहेबांनी प्रयत्न नाही केले असे नाही, बाळासाहेबांनी सगळे प्रयत्न केलेले. बाळासाहेबांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. यांना 4-4, 5-5 अल्टिमेटम दिले. यांनी अजूनही हे खोटं बोलतात. कालही संजय राऊतची पत्रकार परिषद झाली तर त्यात ते म्हणले की आम्ही बाळासाहेबांना अजूनही त्याचा ऑफर दिलेले आहेत, आम्ही त्यांना 4 जागा दिल्यात, 5 जागा दिल्यात. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांची प्रत्येक गोष्ट पत्रात लेखी स्वरूपात काँग्रेसला कळवली, सेनेला कळवली आणि महाविकास आघाडीला कळवली, राहुल गांधींना कळवली, खरगेंना कळवली, नाना पटोलेंना कळवली, लेखी पत्रात कळवलं. 12-12चा फॉर्म्युला दिला, लेखी कळवला. 27 जागेवर आमची तयारी चालू, यातल्या तुम्ही किती जागा देणार आहे? पत्रांनी कळवलं. त्याच्यानंतर आम्ही काँग्रेसला 7 जागेवरती बिनशर्त पाठिंबा देतो, पत्रांनी कळवलं. मला एक सांगा, बाळासाहेबांनी सगळं पत्रांनी कळवलं आणि ती पत्र सोशल मीडियावर व्हायरल पण केली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना महाविकासवाड्यांनी एक पत्र दाखवावं की ज्या पत्रात लिहिलंय की आम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी या जागा दिल्या. नाही, पण आता तुम्ही बाळासाहेबांनी न मागता काँग्रेसला पाठिंबा दिला, राष्ट्रवादीला याच्यामध्ये पाठिंबा दिलेला आहे, हो, रामटेक मध्ये एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा बरोबर आहे, दिलेला बरोबर आहे. काय तुम्ही बघा, बाळासाहेब आंबेडकर संविधान वाचवण्याच्या दृष्टीने एक माणूस संसदेत जाऊन चालणार नाही हे बाळासाहेबांना चांगलं माहिती आहे. समूहाने तिथे गेलो आणि तिथल्या खासदारांची संख्या पूर्ण असेल दोन्ही सभागृहामध्ये, मग ते राज्यसभेत असेल किंवा लोकसभेत आहे, दोन्हीकडे तुमची सभागृहातली संख्या पूर्ण असेल तर तुम्हाला तिथं निर्णय घेतात. एवढं तर बाळासाहेबांना पूर्णपणे माहिती आहे, कायद्याचा अभ्यास आहे. संसदेत यावेळी त्यांनी अनेक काळ घालवलेला आहे, त्यांना तिथली प्रोसिजर माहिती आहे आणि त्यांना ही माहिती आहे की ही लोक मागच्या वेळी जसं बी टीम म्हणून आम्हाला हिनवलं तसं हिनवण्याची शक्यता परत आहे. आणि त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी बीजेपीला अडवता येतंय, म्हणजे बीजेपीचा गड आहे नागपूर, त्या नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या विरोधात जो काँग्रेसचा उमेदवार थांबलाय ठाकरे, त्यांना सशर्त पाठिंबा दिला, बिनशर्त पाठिंबा दिला की ठाकरेंना आमचा पाठिंबा आहे. शाहू महाराज, जे शाहू महाराजांचे वंशज आहेत कोल्हापूरमध्ये, त्यांच्या सीटसाठी डायरेक्टली पाठिंबा दिला. शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे, बिनशर्त पाठिंबा दिला. त्या ठिकाणी उमेदवार राहू देत नाही. तर ज्या ठिकाणी
ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी बाळासाहेब तुम्हाला सहकार्य करतात आहे. आणि या उलट बाळासाहेबांच्या विरोधात सेना तिकडे अकोल्यात उमेदवार द्यायला तयार आहे आणि काँग्रेसने ऑलरेडी उमेदवार दिलेला आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही बाळासाहेबांना परिपूर्णपणे पाडायला तयार आहे. तुम्ही संविधानाचं रक्षक करणार ना, मग द्या ना बाळासाहेबांना निवडून. तुम्ही बाळासाहेबांना पाडून संविधानाचं रक्षण करणार आहे. तुमच्यावरती विश्वास तरी आहे का आमचा? तुम्ही एवढी वर्ष बीजेपी बरोबर साठं लोटत राहिलेला आहेत, त्यांच्याबरोबर संसार मांडून आलेला आहेत. आता तुम्हाला ती संधी मिळाली नाही म्हणून तुम्ही आमच्याकडे येताय आणि संविधान वाचवायचं. यातला कुणी हे सगळे ना बुजगावणं घेऊन आलेले आहेत. पाठीमागच्या वेळी यांना बी टीमचा आरोप मिळाला होता आणि यावेळेस त्यांना संविधान वाचवायचा हा एक मुद्दा मिळालेला आहे. मी फक्त जाताना एकच गोष्ट सांगतोय की मंडळींनो, म्हणजे मी बौद्ध समाजातल्या माझ्या सर्व बांधवांना विनंती करतो आणि सगळ्यांना की हा गैरसमज पसरवणं बंद करा. बाळासाहेबांच्या संदर्भातला गैरसमज पसरवणं बंद करा. तिसरी ताकद जर उभी राहते तर ती राहू द्या. मागच्या वेळी वंचितनं इंडिव्हिज्युअल लढाई लढली नसती तर 42 लाख मतं आंबेडकरी चळवळीचे हे स्वप्नातही कळलं नसतं. इथल्या विरोधी पक्षाला कळलं नसतं आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना कळलं नसतं. आज पुन्हा एकदा ती संधी आली आहे. जर वंचित बहुजन आघाडी ही येणारं इलेक्शन स्वतंत्रपणे लढली तर इथल्या बीजेपीला टक्कर देणार हे 100% आहे. पण पक्षाला जी काही मतं मागच्या वेळी मिळाली होती 42 लाख, त्या 42 लाखाच्या मतामध्ये दुपटी तिपटीने वाढ होणार आहे आणि वंचितची मतं ही किमान 1 कोटी ते 1.25 कोटीच्या घरात जाणार आहे. हे निश्चित घ्या. पक्ष रेकॉग्नाइज होणार आहे आणि त्याच्यानंतर जे महाविकास आघाडीत जाऊन एखादा दुसरा खासदार चुकून आला असता, तो खासदार इंडिव्हिज्युअल लढण्याने सुद्धा येऊ शकतो. जर तिकडे जायचंय तर त्यांनी सन्मानजनक जागा द्यायला पाहिजे होता आणि ती वेळ आता संपली आहे. त्यांनी उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत, आपणही उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत. आता लढाई आमने सामने होणार आहे. आताच्या या लढाईत पाठीमागचे गैरसमज बाजूला काढून बाळासाहेब आंबेडकरांना खंबीरपणे साथ द्या, कारण बाळासाहेब आंबेडकरच संविधान वाचवू शकतात. जर तुम्ही संविधान वाचवायचं असेल. संतोषजी, धन्यवाद. आपली वेळ संपलेली आहे. आपण जागृती न्यूजला वेळ दिला आणि रोखठोक भूमिका मांडली त्याबद्दल आपले पुन्हा एकदा जागृती न्यूजच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम.